क्लास 29 मध्ये आपले खूप खूप स्वागत। या आधीचा क्लास 28 मध्ये सॅटिन स्टिच आणि त्याचे टाइप शिकवायला सुरुवात केलेली आहे। 4 प्रकारचे स्टिचेस आपण या क्लास मध्ये शिकलेलो आहोत बघा। वर्टिकल सॅटिन स्टिच, हॉरिझॉन्टल सॅटिन स्टिच, स्लांटिंग सॅटिन स्टिच आणि सॅटिन स्टिच विथ आउटलाइन असे 4 प्रकार आपले या आधीच्या क्लास मध्ये शिकून झालेले आहेत। तर आपला आता हा 29वा क्लास आहे। यामध्ये आपण आता शिकणार आहोत सॅटिन स्टिच विथ कॉन्ट्रास्ट कलर आउटलाइन। हा 50वा स्टिच आहे या क्लास मधला। तर आपण आता या क्लासला सुरुवात करूया। बघा हा स्टिच इथे करणार आहे। त्यासाठी आधी तुम्ही कुठलाही स्टिच करून घेऊ शकता। या 4 स्टिच आपण जे आधी 4 स्टिचेस शिकलेलो त्या प्रकारापैकी कुठलाही स्टिच करू शकता। तर इथे हॉरिझॉन्टल सॅटिन स्टिच करून घेणार आहे। हा स्टिच क्लास 28 मध्ये म्हणजे ह्या आधीच्या क्लास मध्ये झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला माहित आहे तो कसा करायचा, म्हणून स्पीडने दाखवते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। बघा इथे आपला हा स्टिच करून झालेला आहे। या स्टिच मध्ये आउटलाइन करण्यासाठी कॉन्ट्रास्ट कलर थ्रेड घ्यायचा असतो। मी इथे ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि थ्रेडचे 4 पदर घेतलेले आहे। हे आउटलाइन करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे दोऱ्याचे पदर घेऊ शकता, जसे की 2, 3, 4 आकाराच्या प्रमाणानुसार किंवा तुम्हाला आउटलाइन किती जाड आणि बारीक पाहिजे त्याप्रमाणे पदर घेऊ शकता। पण आता आपण हा जो शेप आहे हा शेप आहे त्याच्याभोवती आउटलाइन करायची आहे। याप्रमाणेच करायचे आहे, पण याच्यामध्ये आपण त्याच थ्रेडने केलेले आहे। जो थ्रेड वर्कसाठी वापरलेला होता त्याच थ्रेडने आउटलाइन केलेले आहे। कॉन्ट्रास्ट कलर आउटलाइन साठी वापरणार आहे। तर तुमच्या लक्षात येईल की कॉन्ट्रास्ट कलर घेतल्यानंतर आपण हे वर्क करतो ते कसे दिसते। इथे तुम्ही सिंगल लाइन मधील कुठलाही स्टिच जो की सिंगल लाइन मध्ये येतो तो स्टिच तुम्ही इथे आउटलाइन साठी वापरू शकता। या ठिकाणी मी स्टेम स्टिच घेत आहे। पाउचिंग स्टिच सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे। आणि आउटलाइन साठी काळा थ्रेड वापरलेला आहे। 4 पदर आहेत त्याचे। बघा स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला आउटलाइन करायची आहे। बघा आता इथे हा कोपरा आलेला आहे। इथे ह्या स्टिचचा हा स्टिच आहे, त्याच्या बाहेर या कोपऱ्यावर मिडल वर काढायची आणि या दिशेला करायला सुरुवात करायची। हा स्टेम स्टिच आहे। स्टेम स्टिच क्लास 18 मध्ये शिकवलेला आहे। करायचं हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता। क्लास 18 मध्ये पाहू शकता। बघा इथे सुद्धा या कॉर्नर प्रमाणेच इथेही हा जो स्टिच आहे त्याच्या वरतून इकडे जायचं आहे करत त्याच्या वर काढायचं आपल्याला आणि असा स्टिच घ्यायचा आहे। इथून निरेल खाली टाकायची आणि गाठ मारून घ्यायची। बघा अशा प्रकारे सॅटिन स्टिच भोवती कॉन्ट्रास्ट कलरने आउटलाइन करून या वर्कची सुंदरता आणखी वाढवू शकता। तर आता पाहूया आपण या पुढील स्टिच हवा स्टिच इकडे करूया। आता आपण करणार आहोत सॅटिन स्टिचचा 6वा प्रकार शेडेड सॅटिन स्टिच आणि आपल्या क्लासमधील 51वा स्टिचला सुरुवात करूया। त्यासाठी हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। शेडेड सॅटिन स्टिच आपण वर्टिकल स्टिच मध्ये करू शकतो। मला आता तुम्ही शिकलाच आहेत की वर्टिकल स्टिच हा प्रमाणे असतो आणि तुमचा हा आधीचा क्लास मिस झालेला असेल तर तुम्ही आधीचा क्लास 28 मध्ये पाहू शकता। क्लास 28 मध्ये हा स्टिच शिकवलेला आहे। शेडेड सॅटिन स्टिच करण्यासाठी स्क्रीनवर दिसत आहे त्या आकारावर वर्टिकल सॅटिन स्टिच करून घेऊया। व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून स्पीडने दाखवत आहे। तुम्हाला सांगितलेच आहे की वर्टिकल सॅटिन स्टिच हा
या आधीचा क्लास 28 मध्ये शिकवलेला आहे, यासाठी तुम्ही तो क्लास पाहू शकता। व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा स्टिच स्पीडने दाखवते। याप्रमाणे हा शेप करून झालेला आहे। आता आपण यामध्ये शेडिंग करायची आहे। त्यासाठी कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा। पहा, यामध्ये शेडिंग करायची आहे आपल्याला। इथे शेडिंग करण्यासाठी हा कलर घेतलेला आहे। हे शेडिंग करण्यासाठी लाईट कलरवर डार्क कलर आणि कॉन्ट्रास्ट कलर घेऊ शकतो। तर या पाकळीच्या मध्ये आपल्याला इथून स्टिचेस घ्यायचे आहे। इथून तिथपर्यंतचे स्टिचेस घ्यायचे आहेत। तर कसे घ्यायचे बघा शेडिंग करण्यासाठी ते पहा। इथून निरेल वर काढायचे, म्हणजे आधीचे 1-2 स्टिचेस सोडून द्यायचे आहे आणि मधून निरेल वर काढायचे आहे। पहा, आता जसा आकार आहे इकडे त्या आकाराप्रमाणे आपल्याला स्टिचेस घ्यायचे आहेत, पण मधून घ्यायचे आहेत। तर पहा, काही स्टिचेस मध्ये सोडायचे, 1-2 स्टिचेस मध्ये सोडायचे आणि त्याच्यामधून हे स्टिचेस घ्यायचे। बघा या प्रकारे तुम्ही ते असेच मधून काढून इथपर्यंत घेऊ शकता किंवा इथपर्यंत सुद्धा घेऊ शकता। बघा इथे जसा आकार आहे या बाहेरच्या पेटलचा, म्हणजे हा जसा आकार आहे त्या प्रमाणात आपण इथून कमी आणि असं आहे त्यासारखाच हे आतल्या शेडिंगचा कलर घ्यायचा आपल्याला। हे शेडिंगचे स्टिचेस घ्यायचे आहेत। बघा याप्रमाणे। आता इकडे आपण लहान घेतले, तिथे मोठे घ्यायचे, आता परत इकडे लहान जाऊया। म्हणजेच लाल कलरच्या स्टिचेस प्रमाणेच या कलरचे घ्यायचे आहेत, पण लहान आणि विरळे। तुम्ही हे शेडिंग ब्लॅक कलरने घेतले तरी सुद्धा सुंदर दिसते। तसेच डार्क लाईट कॉम्बिनेशन मध्ये किंवा कॉन्ट्रास्ट कलर सुद्धा वापरू शकता। या प्रकारे ते थोडंसं विरळ झालंय तर आणखी स्टिच घेऊ शकतो। अशी शेडिंग फुलामध्ये किंवा पानांमध्ये कुठल्याही डिझाईनमध्ये खूप सुंदर दिसते। बघा या प्रकारे हे शेडिंग करता येते। अशा प्रकारे हे शेडिंग करू शकता। सॅटिन स्टिचचे आता आपले प्रकार शिकून झालेले आहेत। 6 प्रकार शिकलेला आहोत आपण। सॅटिन स्टिच पासून पान कसे बनवायचे आणि या प्रकारे तुम्ही हा सॅटिन स्टिच करू शकता। असा बघा या प्रकारे दुसरी साईड परत अशीच करून घ्यायची आहे। किती सुंदर असा पानाचा आकार तयार झालेला आहे। अशा प्रकारे हे पान तयार झालेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे हा सॅटिन स्टिच वापरून पानाची पण आकार तयार करू शकता। सॅटिन स्टिच वापरून फूल कसा तयार करू शकतो ते पाहूया। हा फुलाच्या पाकळीचा आकार काढलेला आहे। त्याप्रमाणे पान तयार केलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही फुलही तयार करू शकता। बघा अशा प्रकारे तुम्ही फुल तयार करू शकता। दाखवते, तुम्ही हे करून पहा। आणि यामध्ये सुद्धा तुम्ही शेडिंग करू शकता। बघा ही जी मधली जागा असते त्यामध्ये तुम्ही शेडिंग करू शकता इथे पण। तर अशा पद्धतीने आपले हे सॅटिन स्टिचेसचे प्रकार शिकून झालेले आहेत। मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूया पुढील क्लास 30 मध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।